चस्का मस्कामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चिंगी या चित्रपटाची कथा आहे आधारित स्त्री भ्रूण हत्येवर। मिलिंद गवळी ह्यात साकारणार आहे प्रमुख भूमिका। त्यानिमित्ताने मिलिंदशी केलेली ही विशेष बातचीत। नकोय आता मला खात्री पटली की हे मूल माझं नाहीये। लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चिंगी चित्रपटात रोहन दातेची भूमिका करणारे मिलिंद गवळी आता आपल्या बरोबर आहेत। हाय मिलिंद। हाय मिलिंद, चिंगी नावाचा एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट येतोय, तर हा चित्रपटाचा विषय नेमका काय असणार? या चित्रपटाचा विषय स्त्री भ्रूण हत्येवर आहे। चिंगी नावाची गोड जी प्रत्येकाला जी मुलगी असते चिंगी, तिचं आपण प्रेमाने नाव चिंगी ठेवतो, तिच्या अवतीभोवती फिरणारा हा चित्रपट आहे। एका नवरा बायकोची गोष्ट आहे। मी नवऱ्याचा रोल करतोय, रोहन दाते, गिरिजा ओक बायकोचा रोल करते, आणि या कपलची ही गोष्ट आहे। मला असं वाटतं प्रत्येकाला आपलासा वाटणारा किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारा किंवा ज्यांची लग्न झालेली आहेत किंवा ज्यांची लग्न होणार आहेत, सगळ्यांचा हा विषय आहे आणि सगळ्यांचा हा चित्रपट आहे। ज्यांना मुलगी आहे त्यांचा विषय आहे, ज्यांना मुलगी नाही त्यांचा हा विषय आहे, ज्यांना होणार आहे त्यांचा विषय आहे। घराघरातल्या या चिंगीमध्ये रोहन दाते बाबांचा रोल करणार आहे। तर हे बाबा चिंगीला अपोज करतात की चिंगी या जगात यावी असं त्यांना वाटते? पुत्र भावा गोड ऐसा कृष्णाच्या तोडीचा। हा चिंगीला कधीच अपोज करत नाही। तो चिंगीच्या प्रेमात आहे, तो स्त्रियांसाठी बोलतो, स्त्रियांच्या बाजूने बोलतो। त्यामुळे आतापर्यंत जे ट्रायल शोज झाले, बायकांनी या रोहन दातेला डोक्यावर घेतलेलं आहे। आणि मला कुठेतरी असं वाटतं की असे ड्रीम रोल्स असतात, असे रोल्स फार कमी लिहिले जातात। ॲक्टर्सला असे रोल्स कमी मिळतात। मला असं वाटतं माझे जे कंटेम्पररीज आहेत त्यांना कुठेतरी असं वाटेल अरे हे मला मिळालं पाहिजे होतं। आणि मी खूप लकी आहे की अशा पद्धतीचा रोल मला मिळाला। करेक्ट। आणि त्या दोन्ही शिक्षा तुम्ही एकत्र भोगणार आहात डॉक्टर विद्या। मी आता पोलीस स्टेशनला फोन करून कळवतो की तुम्ही गर्भजल परीक्षणाचा कायदा मोडलात। काय झालंय? आयला एकदा त्या ट्रॅफिक वाल्यानेच पकडलं मला मोबाईलवर बोलत असताना, आणि नेला की माझा मोबाईल 10-20 रुपयात तरी कुठे ऐकतात ते बेनमी आजकाल। बरोबर, आता लवकर बोलू ना। तुमच्या घरामध्ये मेल फॅक्टरच नाहीये आणि मला आमच्या घरामध्ये मुलींची लाईन लावून घ्यायची नाहीये। समाजात स्त्रीचं स्थान कितीही मोठं असलं तरी तुम्हाला तुमच्या घरात वारसदारच हवा, खरं आहे ना? मग तो कसाही असो, गुंडा असो, मवाली असो, घाणेरडा असो, तुम्हाला फक्त मुलगाच हवा। मी रोहन दातेपेक्षा वेगळा नाही, त्यामुळे करतानाही मला फार त्रास झाला नाही। मी आय वॉज प्लेइंग माय सेल्फ। मी मिलिंद गवळीच प्ले करत होतो, त्यामुळे खूप कन्व्हिन्सिंगली केलेलं आहे। मी ठरवलंय रितेश अभिषेक नाही रणबीर कपूर। एक मिनिट संजू बाबा ठेवायचं। उघडा सलमान नको का? मला खरंच हे बाळ नकोय रे, प्लीज मला हे बाळ नकोय। नकोय आता मला खात्री पटली की हे मूल माझं नाहीये। तो चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येईल। आणि मी प्रत्येक वेळेला प्रत्येक शोला सगळ्या बायकांना सांगते, सगळ्या ऑडियन्सला सांगते, जर आवडला नाही तर मी थिएटरच्या बाहेर मागे उभा आहे। चस्का मस्कामध्ये आज आपण इथेच थांबतोय, मात्र झी24 तासवर बातम्यांचा उगसा सुरू राहील। प्रत्येक बातमी असेल खास, तेव्हा पाहत राहा झी24 तास।